श्री गणेश पुराण या ग्रंथाची फलश्रुती. श्री गणपतीच्या भक्तांनी गजाननाची नित्यसेवा म्हणून या ग्रंथातील एक कथा रोज वाचावी. सकाळी शुचिर्भूत होऊन धूत वस्त्रे नेसावी, भाळी तिलक लावावा, घरातील देवांची नित्याची पूजा करावी, गणपतीची पूजा करावी. आसनावर पूर्वाभिमुख, उत्तराभिमुख किंवा देवाभिमुख बसून शांत चित्ताने कथा वाचन करावे. वाचन पूर्ण झाल्यावर तुळशीच्या माळेवर ओम गम गणपतये नमः या मंत्राचा 108 संख्येत जप करावा. सोयर व सुतकादी अशौच असताना वाचन करू नये. ग्रंथ वाचन पूर्ण झाल्यावर घरात शिजवलेल्या पक्वानांचा गणपतींना नैवेद्य दाखवावा. नैवेद्यामध्ये खीर, उकडीचे मोदक अशा प्रकारचे एखादे मिष्टान्न असावे. मग आरती म्हणावी. स्तोत्रे म्हणून मंत्रपुष्प अर्पण करावे. वाचन पूर्ण झाल्यावर दुसऱ्या दिवसापासून पुन्हा पहिल्या कथेपासून ग्रंथ वाचन आरंभ करावे. या नित्योपासनेने गणपतीची प्रसन्नता लाभून त्यांच्या कृपाप्रसादाने विघ्नांचे निवारण होईल. हितशत्रू निष्प्रभ होतील. धंदा व्यवसायाची भरभराट होईल. लक्ष्मी स्थिर राहील. ग्रहसौख्य लाभेल. मुलांची विद्या अभ्यासात उत्तम प्रगती होईल. कलांमध्ये नैपुण्य प्राप्त होईल. अर्थप्राप्तीचे सात्विक मार्ग उपलब्ध होतील. व्याधी, चिंता, पीडा, क्लेश, दुःख व दारिद्र्याचे निरसन होऊन यश, कीर्ती, प्रतिष्ठा, आयुष्य, आरोग्य, समृद्धी प्राप्त होईल. उत्कर्ष होईल. इष्टकार्य सिद्ध होतील. इष्ट मनोरथ पूर्ण होतील. गणेश भक्तांना कसलीही कमतरता पडत नाही, ही गोष्ट अनुभवसिद्ध आहे. श्री गणेश महापुराण या ग्रंथाच्या नित्य वाचनाने आपले कल्याणच होईल असा दृढ भाव ठेवावा. श्री गणेश पुराण भाग पहिला, उपासना खंड. अध्याय पहिला. श्रोत्यांची सुतांना विनंती. श्री गणेशाय नमः. प्राचीन काळी नैमिषारण्यात 12 वर्षे प्रदीर्घ यज्ञसत्र चालले होते. शौनकादी ऋषी त्याचे ऋत्विज होते. त्या यज्ञकार्यात मध्यंतरात महामुनी सूत ब्राह्मणांना व उपस्थितांना ज्ञानदानाचे कार्य करत होते. ते पुराणाचे ज्ञाते व चतुरस्त्र ज्ञानी होते. त्यांनी श्रोत्यांना एकूण 18 पुराणे सांगितली. त्यामुळे सर्वांच्या ज्ञानात मोलाची भर पडली. एके दिवशी त्या सर्व विद्वान ऋषी मंडळींनी सुतांना एक विशेष विनंती केली. ते म्हणाले, मुनिवर्य, तुमच्यावर देवी सरस्वतीचा वरद हस्त आहे. तुमच्यासारखा वक्ता मिळाला हे आमचे परम भाग्यच होय. तुमच्या मुखातून पुराणांचे श्रवण करून आम्ही अक्षरशः धन्य झालो आहोत. तुमच्यामुळेच आमच्या ज्ञानाची व्याप्ती वाढली आहे. तुमच्यामुळेच आम्हाला वाङ्मयाचा मनमुराद आनंद उपभोगता आला. तुमच्या वचनाने आमच्या मनाला उत्तम बोध होतो. आम्हाला आत्मपरीक्षण करता येते. सहजगत्या भगवत चिंतनही घडते. तुमच्या बोधामुळे आम्ही दोषमुक्त झालो आहोत. तुमच्या मुखातून प्रकटलेल्या कथामृताचे कितीही सेवन केले तरी मन तृप्त होत नाही. म्हणून तुम्ही अजून एखादी सर्व पावक चरित्र कथा सांगून आम्हाला उपकृत करा, अशी आम्हा सर्वांची तुम्हाला विनम्र प्रार्थना आहे. त्यांचे मनोगत ऐकून सुतांना खूपच आनंद झाला. ते म्हणाले, श्रोतांची जिज्ञासा वक्त्याला उत्तम निरूपण करायला नित्य प्रेरणा देते. मीही त्याला अपवाद नाही. 18 पुराणांचे श्रवण करून तुम्हाला आनंद झाला हे ऐकून माझे परिश्रम सार्थकी लागले असे मला वाटते. आता मी तुम्हाला उपपुराणांमध्ये मुख्य असलेले श्री गणेश पुराण सांगणार आहे. ती सर्व ऋषी मंडळी आश्रम परिसरातील एका मोठ्या वटवृक्षाच्या गर्द छायेत निवांत बसली होती. वेद, घोष आणि मंत्रोच्चारामुळे पावित्र्याने भरलेले वातावरण, निसर्गाची रम्यता आणि विद्वान ऋषींचा सहवास यामुळे त्या परिसरात एक प्रकारचे मांगल्य वास करत होते. अशा वातावरणात सुतांच्या मुखातून श्री गणेश पुराण ऐकायला मिळणार म्हणून सर्व उपस्थितांना परमानंद झाला. ते सर्वजण सावध होऊन एकाग्र चित्ताने ते निरूपण ऐकू लागले. सुतांनी गणपतीचे स्मरण केले व भगवान श्रीकृष्णाचे ध्यान केले व म्हणाले, श्रोते हो, गणपती हे शिवपार्वतीचे पुत्र. त्यांची सत्ता अगाध आहे. ते चराचराला अंतर्बाह्य व्यापून आहे. तेच सर्वांचे नियंता आहे. तेच सर्वांचे अधिष्ठान आहे. पंचमहाभूते ज्यांच्या अधीन आहे, विधी, हरी आणि हर हे ज्यांच्या आज्ञेने सृष्टीचे नियंत्रण करतात, त्या गणपतीचे महात्म्य मी काय वर्णन करणार. तथापि सूर्य कितीही प्रकाशमान असला तरी त्याला निरांजनाने ओवाळू नये काय. सागर कितीही अथांग असला तरी त्याला कृतज्ञतेने ओंजळभर अर्घ्य अर्पण करू नये काय. म्हणूनच गणपतीचे महात्म्य कितीही अगाध असले तरी त्यांची सेवा म्हणून मी हे मंगलमय चरित्र तुम्हा सर्वांना विदित करणार आहे.
गणेशाचे हे परम पवित्र चरित्र सर्वात आधी ब्रह्मदेवाने महर्षी व्यासांना सांगितले. त्यांनी ते भृगु ऋषींना सांगितले. भृगु ऋषींनी ते सोमकांत राजांना आणि त्या राजांकडून जनकल्याणार्थ ते सर्वांसाठी प्रकट झाले. त्या सोमकांताच्या कथेने मी गणेश पुराणाचा आरंभ करीत आहे. त्यांची कथा ऐका. सौराष्ट्रातील देवनगरात सोमकांत नावाचा राजा राज्य करत होता. तो राजा स्वधर्मपरायण, क्षमाशील, न्यायप्रिय, प्रजेची पुत्रवत काळजी घेणारा, बुद्धिमान आणि सर्व ऐश्वर्याने संपन्न असा पराक्रमी राजा होता. सुधर्मा या त्यांच्या पत्नी त्याही पतीप्रमाणेच धर्मानुगामी व पुण्यपरायण होत्या. त्या दंपतीस एक सद्गुणी पुत्र होता. त्याचे नाव हेमकंठ. हेमकंठाची आपल्या मातापित्यांवर विलक्षण भक्ती होती. त्याच्यासारखा सुपुत्र, विद्याधीश, रुद्रवान, क्षेमनकर, ज्ञानगम्य, सुबल यांच्यासारखे महाबुद्धिमान व रणधुरंधर प्रधान आणि चतुरंग सेना यांच्या साहाय्याने सोमकांत राजांनी आपले राज्य समर्थपणे सांभाळले होते. सोमकांत राजाने कुशलतेने वैभव संपादन केले होते आणि उत्तम नावलौकिक मिळवला होता. अध्याय 1 समाप्त. श्री गणेश पुराण अध्याय 2. सोमकांत राजाला कुष्ठरोगाची व्याधी. श्री गणेशाय नमः. श्री सूत म्हणाले, श्रोते हो, सोमकांतासारख्या धर्मशील राजाच्या राजवटीत प्रजा सुखात व आनंदात राहत होती. पण त्या आनंदालाही ग्रहण लागले. प्रारब्ध कर्म कोणालाही चुकत नाही हेच खरे. मग राजा त्याला कसा अपवाद असणार? त्यांनाही त्याचे पूर्वकर्म भोगावे लागले. त्यांना कुष्ठरोग झाला. या दुर्धर व्याधीने त्यांच्या सर्वांगावर जखमा झाल्या. त्यातून रक्त व पू वाहू लागला. असह्य दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे सद्गुणांनी उदंड यश व अलोट कीर्ती मिळवलेल्या त्या भूपतींना परमावधीचे दुःख झाले. स्वकीयांची व लोकांची उपेक्षा सहन करत ते दिवस कंठू लागले. ते गलित गात्र परावलंबी जगणे त्यांना कसे सहन होणार? ते अहोरात्र तळमळू लागले. प्रजेपासून तोंड लपवू लागले. त्यांच्या अस्वस्थतेला अंतच नव्हता. जीवनाविषयी ते अत्यंत निराश झाले होते. त्यांनी राज्यत्याग करून अरण्यात जाण्याचा निश्चय केला. मग आपल्या पत्नीला, पुत्राला व 5 विश्वासू प्रधानांना बोलावून घेतले व म्हणाले, मला पूर्वजन्मीचे कोणते दुष्कृत्य भोगावे लागत आहे तेच कळत नाही. गलित कुष्ठाने माझ्या शरीराची काय भयंकर अवस्था झाली आहे हे तुम्ही प्रत्यक्ष पाहतच आहात. असे तीळ तीळ झुजून मरणाची वाट बघण्यापेक्षा निर्जर अरण्यात राहणे केव्हाही चांगले. म्हणून राज्याचे अधिकार हेमकंठाकडे सोपवून मी तुम्हा सर्वांचा निरोप घेण्याचे ठरवले आहे. उर्वरित काळ मी विजनवासात, एकांतात आणि ईश्वर चिंतनात घालवणार आहे. तुम्ही राजपुत्राला राज्यकारभारात योग्य ती मदत करा. बोलता बोलता ते एकदम मूर्छित पडले. प्रधानांनी उपचार करून त्यांना शुद्धीवर आणले आणि सांत्वनपर बोलून त्यांना धीर दिला. आपल्या प्रिय पिताजींचे ते निर्वाणीचे बोलणे ऐकून हेमकंठ अगदी व्यथित झाले. पितृसेवेसाठी तेही वनात जाण्याची भाषा करू लागले. राणींची अवस्थाही वेगळी नव्हती. पतीशिवाय कालक्रमणा करणे त्यांना मान्यच नव्हते. एकनिष्ठ प्रधानांच्या बाबतीत काय बोलावे ते राजासाठी प्राण देण्यासही तयार होते. अशा प्रकारे राजपुत्र, राणी व प्रधानांनी राजाबरोबर वनात जाण्याचा हट्ट धरला. श्री गणेश महापुराण अध्याय 2 समाप्त.